कारण असं बोलायचे वारंवार वारंवार खोटं बोलून जनतेला दिशाभूल करायचे, भ्रमनिराश करायचं, हे आम्हाला मान्य होणार नाही. मी शेवटापर्यंत जाईल, तुम्ही मला वेळ द्या. तुम्ही एक वेळ कॉमेंट वाचा, हे काय बोलता यायचं कॉमेंट वाचू दाखवा तुम्हाला. की काय घाणेरडा कॉमेंट्स आहे त्याच्या संदर्भामध्ये की तुम्हाला वाचून दाखवणं सुद्धा अवघड आहे. त्यांनी नुसत्या त्यांच्या बोलण्यावरच्या कॉमेंट्स फक्त वाचा, फक्त कॉमेंट्स वाचा. माझं बोलणं काहीच नाही. त्यांच्या बोलण्यावरच्या ज्या कॉमेंट्स आलेल्या आहे त्या कॉमेंट्स, हे बघ ह्या कॉमेंट्स आहे, तुमचाच देतो. त्या कॉमेंट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉमेंट्स मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये महाजन म्हणाले त्याच्या मुलाची खून आत्महत्या एकनाथ खडसेंचा थेट चॅलेंज काय म्हणाले, कॉमेंट बघ. लोक त्याला सांगताय कॉमेंट बघ, काय लोक म्हणतात ते रवींद्र प्रधान खडसे साहेबांवर अशा प्रकारचे आरोप लावणं म्हणजे गिरीश महाजन किती खालच्या स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. मुंडे खडसे यांनी हा पक्ष राज्यात चांगल्या पद्धतीने वाढवला, पण त्यांच्या वृक्षाला या गिरीश महाजनसारखे विषारी फळ देखील लागले. कोणतंही पान हा बोलतो आणि लगेच मूर्ख म्हणतो की ते खालच्या पातळीवर कसा. हा गिर्या मूर्ख आणि बेअक्कल. हे कोणतंही पान काढा तुम्ही याच्यावर, या पानावर हे अशा आहेत की चमच्याचा चमचा नासाभाऊ मंगेश चव्हाणच्या बापाच्या वयाचा माणूस, मंगेश चव्हाणांच्या बापाच्या वयाचा माणूस. संयमित भाषेत एकमेकांवर टीका जरूर करावी, मात्र भाषेची मर्यादा बाळा. म्हणजे एकनाथ खडसेने आईचं दूध पाहिलं असेल तर असं मंगेश चव्हाण सर्वच आईचं दूध पिऊन मोठे झालेले आहे, कुत्रीचं दूध पिलेले नाही. एका वाघासमोर लहानग्यांची फौज जमावी लागते, बापचा बापच असतो. बाकीचे अनेक आहेत. आता फेक अकाउंट आहे तुम्हाला दाखवतो. हे फेक अकाउंट आहे, हे कलर पक्षाच्या मध्ये फेक अकाउंट आमच्याकडे मी काढलं, हे फेक अकाउंट. आता याच्यात आहे माझ्या विषयाच्या टीका आहे त्याच्यात की तुम्हाला आता जनतेपेक्षा स्वतःचं वर्चस्व जास्त महत्वाचं वाटतं. कोण म्हणताय, एंजल क्विल पेनिट पेनिट एंजल क्वीन बेनिट एक मुलगी म्हणते. दुसरं, स्वतःच्या अपयशाच्या खापावर कायम दुसऱ्यावर सोडू नका. कोण म्हणताय, टेरेसा फ्लोरेस मुलगी म्हणते. संदेश देशमुख